बॉम्बेमध्ये पुष्कळ जाती होत्या. आपलं यहुदी होतं, हिंदू होतं, मुसलमान होतं, ख्रिश्चन होतं, पण कोण कोणाला भांडत नव्हता. सर्व जो तो ज्याच्या घरात सर्वांना रीत होती. नाही ती मुला ती परजातीची आपल्या सणाचा आपण रोषणाला हलवा करायचे, चिपूसाठी पुऱ्या नानकट्या, त्यांना आपल्याकडचा जेवण आवडायचा. त्या बाजूला आजूबाजूचं ख्रिश्चन हिंदू त्या लोकांना माहिती आहे. बेनी इस्रायल लोकांचा रोषेशाना आहे, चिप्पूर आहे, त्यांना माहिती आहे. आपण इंडियाला चिप्पूरसाठी नानकड्या करत होतो, पुऱ्या करत होतो. आणि चिप्पूर झाल्यावर मग नंतर आपण घाऱ्या करत होतो चिप्पूर झाल्याच्या नंतर. तर त्या लोकांना आपल्या आवडाचा सणाच्या चिप्पूरला नमाजीला जायचं होतं. हिंदू लोक कोण एक जण आपल्या जवळ येत नव्हता, आपल्याला शिवत नव्हता कोण. आपल्या बाजूशी लांब नमाजी येताना कोण एक रस्त्यावरती कोण आपलं बेने इस्रायल निघत होतं. नमाजीला जायला नमाज सुटल्यावरती पण आपलंच बेने इस्रायल, ती लोक आपल्यामध्ये नाही मिक्स येत होतं. बॉम्बेला रोषेशानाला हलवा करत होती माणसं. गव्हाचा चीक काढून करत होतं. मग नंतर चिका मिळत होता विकत बाहेर, पण घरातला चिका तो घरातला जेवण ना, सर्व साफ स्वच्छ हवे त्याचा हलवा करायचा. मग तो त्याला काम पुष्कळ होता. तो रोषेशानाला हलवा करत होता. आणि दुसऱ्या जातीची माणसं शेजारी राहत होतं, त्या लोकांना आपला हलवा ते लोक नाही करत होते, आपल्या बेने इस्रायल लोक करत होते. त्या लोकांना ते आवडायचा, त्या लोकांना पाहिजे देत होतं त्या लोकांना. मग रोषेशानापासून चिप्पूरपर्यंत तेव्हा नानकट्या करत होते, पुऱ्या करत होतं. नानकट्या पुरीचा काम पुष्कळ होता, पण चांगला लागत होता करायला. पुरी रव्यापासून करत होत्या, खोबऱ्याच्या पण करत होती माणसं. कोणाला खोबऱ्याच्या पाहिजे खोबऱ्याच्या करत होत्या. आणि मग चिप्पूर झाल्यावरती नंतर दुसऱ्या दिवशी हे घाऱ्या करत होते घरात माणसं. आता इथं इस्रायलमध्ये पुऱ्या विकत मिळतात, दुकानवाला आहे त्यांच्याकडं माणसं कामाला आहे, ती लोक करतात पुऱ्या. सर्व काय पाहिजे आता इथं मिळते. म्हणजे बॉम्बेला आपण सगळा घरात करत होतो, म्हणून माणसांना शेजारी माणसांना आवडत होता. त्या लोकांना पाहिजे त्या लोकांना खुशीने खायचं होतं. चिप्पूरला नमाजीला जायचा, ती लोक हिंदू लोक नाही येत होते आपल्याजवळ, आपल्याला शिवत नव्हते, लांब ते घरात ना बघायचे आम्हाला लोकांना इंडियाला. आणि चिप्पूर आपल्या पेसाकसाठी तांदूळ धुवून सुकत टाकायचं, तर तिथं नाही आपल्याला हात लावत होतं. की त्या तांदळाजवळ नाही येत होतं, तांदूळ नाही हात लावत होतं धुतलेल्या, का त्यांना माहिती आहे यांचा आता पेसाक आहे, त्या तांदळाला हात नाही लावायचा. आणि मग ते सुकल्यावरती मग त्याचा गिरणीवरती दळून आणत होतं. तर ते तिथं दलाला पण मशीन त्याला आगाला देत होतं, ती साफ करत होतं. आपला बेने इस्रायल कोण घ्यायचा. आणि त्या म्हणजे पीठ कोणला गव्हाचा पण पीठ पाहिजे मचोत करायला, म्हणजे आपल्या पेसाकसाठी कडक भाकऱ्या. आणि त्या 3 भाकऱ्या लागतात त्या पण करत होती. कोण कोण ऑर्डर घेत होतं आणि घरात बनवत होती ती लोक सगळा घर साफ करून. आणि तिथं स्त्रिया येत होत्या काम करायला, भाकऱ्या करायला, त्या लाटाला येते. मग त्यांना पैसा मिळत होतं दिवसावरती. त्यांना कोणाला ते ना आहे, नवरा ना आहे आणि मुलं आहेत, ते लहान मुलं आहेत, मग कशावरती त्यांचा पोट भरतील, तर असं घरकाम करून ती लोक पोट भरत होती.